नमस्कार शेतकरी मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो चॅनल तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याला जो कपाशी आहे त्या कपाशीला चांगला हमी भाव मिळण्यासाठी त्याची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठे जायची आवश्यकता नाही आहे. ती नोंदणी कशी करायची आहे तर एक सरकारने एक ॲप लॉन्च केलं आहे. त्या ॲपचं नाव आहे कपाशी किसान. हे ॲप तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे कपास किसान. ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तिथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे जनरेट OTP. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये वर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे, तिथं काहीच टाकायचं नाही आहे. तिथं फक्त तुम्हाला खाली टायटल दिसत आहे, त्यामध्ये मिस्टर मिसेस जे काही असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव जसंचं तसं तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. त्याखाली तुमच्या जे वडिलांचं नाव आहे तिथे फादरनं विचारलं आहे, वडिलाचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट जेंडर हे ऑप्शन दिसत आहे, तिथे तुम्हाला तुमचं जे मेल फिमेल असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. आणि आधार कार्डप्रमाणे तुमची जी जन्मतारीख आहे ते जन्मतारीख तुम्हाला इथे निवडायची आहे. त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे म्हणजे जे तुमची कास्ट आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे आधार कार्डला जोडलेला तो नंबर तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे स्टेट आहे ते निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मौजा आहे सिलेक्ट विलेज ठिकाणी तुमचा शेतीचा मौजा निवडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर सिलेक्ट मार्केट जे मार्केट तुमचं जे येते त्या एरियाचं जे मंडल येते ते तुम्हाला मंडल इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथे आणखी एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे सिलेक्ट फार्मर टाईपचं. तर तिथे तुम्ही ओनर फार्मर आहे की तुम्ही भाड्यानं तुम्ही शेती घेतली आहे त्याबद्दल तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला इथे तुमच्या इथं जे सातबाऱ्यावर नंबर राहते तो ID नंबर तो नंबर टाकून घ्यायचा आहे आणि साईडला सातबारा नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं त्याच्या साईडला खाते नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी इथे विचारलेलं आहे की तुमची शेती आहे ते एकरमध्ये आहे की हेक्टरमध्ये आहे. तर तुमच्या एकरमध्ये हेक्टरमध्ये जे काही असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं शेतीचं पुरं क्षेत्र टाकायचं आहे. त्याच्याखाली तुम्हाला जे तुम्ही कपाशी पेरली आहे त्याचा किती एरिया आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचा आहे इथे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे क्रॉप टाईप विचारलेला आहे, तिथं ट्रेडिशनल क्रॉप असं निवडून घ्यायचा आहे. त्याच्यासमोर तुम्हाला जो कपाशी पेरलेला आहे तो एरिया किती आहे तो पण तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहे अपलोड आधार अँड फार्मर फोटो. तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिला आहे, कॅमेराचा आणि गॅलरीमधून तुम्ही फोटो अपलोड करू शकता. तुम्हाला तिथे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो जो आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट जे दिसत आहे तिथे तुम्हाला एक तुमचा सातबारा आहे तो सातबारा इथं डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि रजिस्टर ऑप्शन क्लिक करा. रजिस्टर ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. तुम्हाला एक बारकोड येणार आहे, तर बारकोडचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, तुमच्या मोबाईलमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्हाला इथे खाली ह्याच डॅशबोर्डमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती तुम्ही इथे विचारू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून जे कपाशी जे नोंदणी आहे ते करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. धन्यवाद.